नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के वर्धा जिले की विधानसभा क्षेत्र आरवी से। रात दिन पार्टी के लिए काम कर रहा हूं, हजारों करोड़ की भूमि पूजन हुई और काम चालू। आरवी विधानसभा क्षेत्र में हजारों करोड़ रुपए के भूमि पूजन हुई और काम भी चालू है। जुलाई महीने में बैचलर ऑफ इंजीनियर कॉलेज शुरू होगा और 300 बेड का अस्पताल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा मंजूर किया गया। मेरे विधानसभा क्षेत्र में जितने भी विकास कार्य हुए लोगों को पता है। 81 गाँव में भी हाल फिलहाल प्रतिदिन 20-25 जगह विकास कार्य के लिए भूमि पूजन करता हूं। रात दिन पार्टी के लिए काम कर रहा हूं। देखिए और भी क्या कहा दादाराव यादवराव केचे, विधायक बीजेपी आरवी विधानसभा क्षेत्र से। सुप्रीम पावर न्यूज के लिए दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। कोणताही विकास जे आम्ही हाती घेतलेला या राज्याचं सरकार भारतीय जनता पार्टी म्हणजे आपलं सरकार आहे, जनतेचं सरकार आहे। काल 17 सभागृहाचे भूमिपूजन आम्ही केलेले आहे। आजही सुद्धा साधारणतः 10 कोटीचे भूमिपूजन आहे। वास्तविक पाहता आज गजानन महाराजचं पुण्यस्मरण दिवस आहे। त्यांना नमस्कार करून त्यांच्यापासून कुठेतरी ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, या भावनेतूनच ते काम सरळ आमचं सुरू आहे। हजारो कोटीचे भूमिपूजन या ठिकाणी झालेलं काम चालू आहे। आणि या ठिकाणी जी आमची संकल्पना आहे की आरवी शहराला लागूनच जे गाव आहे त्या ठिकाणी सावळापूर या ठिकाणी एक औद्योगिक वसाहत निर्माण झाली पाहिजे। ही औद्योगिक वसाहत पूर्ण होईल, मंजुरी मिळालेली आहे। तर त्या ठिकाणी चांगल्या उत्तम प्रकारे काम करणारा, ज्यांची नावलौकिकता आहे देशामध्ये, अशा कंपन्या आल्या पाहिजे, ही सुद्धा आमची भावना आहे। आणि त्या भावनेतून सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे। या ठिकाणी 19 प्रकल्पग्रस्त वसाहती आहे, ज्या ठिकाणी अप्पर वर्धा लोअर वर्धा प्रकल्प आहे। लोअर वर्धा आणि अप्पर वर्धा प्रकल्पाच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही आहे, त्या MIDCच्या माध्यमातून निश्चितच काम मिळेल, ही सुद्धा भावना आहे। आणि या ठिकाणी नव्यानं पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी आहे, जागा उपलब्ध आहे, बिल्डिंग आहे। आणि त्या ठिकाणी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचे हे कॉलेज निर्माण झालं पाहिजे, या भावनेतून सुद्धा या राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आरवीला आल्यानंतर आश्वासन दिलं का जुलै पासून या ठिकाणी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज चालू होईल, ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। तसंच तळेगाव हे महामार्ग क्रमांक 6 वर आहे, वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे। अनेक वर्षाची आमची मागणी आहे। 300 बेडचं रुग्णालय या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मंजूर केलेलं आहे, तेही तात्काळ सुरू झालं पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे। आणि इतरत्र मग रस्त्याचे काम आहे, जे गाव रस्त्यापासून कोणतंही गाव राहू नये, साधारणतः 90% रस्त्यांचा विकास, नाल्यांचा विकास आणि मोठे पूल आहे, अंतर्गत पूल आहे, यांचा विकास झाला पाहिजे। या भावनेतून 90% काम पूर्णत्वास गेलेलं आहे। आणि पुढील कालखंडामध्ये भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहे त्यानंतर सुद्धा संधी तर देणारच पक्ष आहे, कारण का काम त्या पद्धतीने आम्ही करतोय। मला बोलवा अशी अपेक्षा नाही आहे, रात्रंदिवस आम्ही पक्षासाठी लढतोय, पक्ष उभा केलेला आहे। ज्या पक्षाचं कोण्या गावात काहीच नव्हतं, एक कार्यकर्ता नव्हता, तेव्हापासून आम्ही पक्षाचे 82-83 पासून कार्यकर्ते, तेव्हापासून एक कार्यकर्ता जोडलेला आहे। त्या भावनेतून पक्ष 100% मला तिकीट देईल, याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही। आणि भविष्यामध्ये या मतदारसंघाचा उर्वरित विकास जो राहिलेला आहे तो विकास साध्य करण्याचं काम 100% आम्ही हाती घेणार आणि लोकांना विश्वास देईल। ज्या विश्वासानं लोक आमच्यावर फुलांचा वर्षाव करेल, साधारणतः विश्वास देईल, त्याचा विश्वास भारतीय जनता पार्टीचे साधारणतः सध्या स्थितीमध्ये 106 आमदार आहे। 106 आमदाराला कोणीही डावलू शकत नाही। किती पक्ष एकत्रित झाले त्यांच्या वाट्याला ते मतदारसंघात जाईल। जसं राष्ट्रवादी अजितदादा गटाला, शिंदे साहेबाची शिवसेना 40 आमदार आले, ते 40 आमदार कारण का ते स्वतंत्र निवडून आलेले आहेत, त्यांना तो मतदारसंघ राहील। अजितदादा गटाचे जे निवडून आले ते त्यांना मिळाल। 106 जे आमचे हक्काचे